श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनुष्य जन्म हा अनमोल आहे. हा जन्म केवळ खाणं पिणं, धनसंपत्ती मिळवणं, मान पद मिळवणं यासाठी नाही. हा जन्म सत्य जाणण्यासाठी, आत्मज्ञान मिळवण्यासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी आहे. आज जगात माणसाला वेळ आहे पैशासाठी, पदासाठी, लोभासाठी, पण स्वतःच्या अंतःकरणाशी बोलायला वेळ नाही. म्हणून मनुष्य त्रस्त आहे. स्वामी समर्थांचा उद्देश हाच की माणसाने स्वतःला ओळखावं, कारण स्वतःला ओळखलं की परमेश्वरही ओळखला जातो. भक्तांनो, खरा वैराग्य म्हणजे घर सोडणं नाही, तर घरात राहूनही मोह सोडणं, हाताने काम करताना मनात देव ठेवणं. स्वामी समर्थ म्हणतात, डोंगरावर बसून साधना करणं सोपं आहे, पण गोंगाटात देव न विसरणं ही खरी तपश्चर्या आहे. संकट ही अडथळे नाहीत, तीच खरी शिक्षक आहेत. संकटांमधून माणूस शिकतो, मजबूत होतो. त्यामुळे संकट आल्यावर रडू नका, त्यांना नमस्कार करा, कारण संकट म्हणजे स्वामींनी दिलेली परीक्षा आहे. ती परीक्षा पार केली तर कृपा आपोआप लाभते. भक्तांनो, दुसऱ्याला मदत करणं हेच मोठं पुण्य आहे. जर तुमच्या हातून कोणाचं दुःख हलकं झालं तर तोच स्वामींना दिलेला खरा नैवेद्य आहे. पूजा, अर्चा, मंत्र हे सारे साधनं आहेत, पण माणुसकी हीच खरी साधना आहे. लक्षात ठेवा, देव तुमच्या मोठ्या आरतीत, मोठ्या घंटानादात नाही. देव आहे तुमच्या शुद्ध नजरेत, तुमच्या प्रामाणिक हृदयात आणि तुमच्या करुणामय कृतीत. स्वामी समर्थांचा उद्देश असा आहे, भक्तांनो, अंतःकरण शुद्ध करा, अहंकार सोडा, सेवा करा आणि आत्मज्ञान मिळवा. कारण आयुष्याचं खरं यश म्हणजे शांतता आणि समाधान. म्हणूनच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. लोकांच्या टिंगलटवाळीला घाबरू नका. स्वतःचा मार्ग स्वतः ठरवा, कारण स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत. आणि शेवटी स्वामींचं वचन लक्षात ठेवा, भक्तांनो, मी दूर नाही. तुम्ही मनाने हाक द्या आणि मी ताबडतोब तुमच्या समोर उभा